नमस्कार योकार तुमकां सगळ्यांक। आज आमचे मदीं आसात गोंयचो एक तुम्ही सगळे आवाज त्याचा आयकला आसतलो। नावाचं नाव केल्लें आसा तेणे आख्खे गोंयभर, बाब रामा काणकोणकर। तर तांकां आमी फाटले खूब दीस जाले, फाटल्या दिसांनी खूब असो पॉलिटिकल एक्टिविटीचेर तेणे खूब असो आवाज केलो, तो आयकलो। पण खंय तरी तो नॉमिनेशन जेन्ना फायल जालें, जेन्ना इंडिया अलायन्साचें नॉमिनेशन फायल जालें, तेन्ना तो थंय येवनाशिल्लो। दोन्ही कडेन नॉर्थ गोवा साऊथ गोवा थंय आमकां तो दिश्टी पडना। तर आयज आमी मुद्दम ताका मेळपाक गेल्यात की तेजे कडल्यान जाणून जावन घेवपाक की हें जे येता तें इलेक्शन आसा, लोकसभेचें इलेक्शन आसा, ते कशें पळयतात। तर रामा येवकार तुमकां। जाल्यार सगळ्यान पयलीं म्हाका सांगात, तुमी पयर इंडिया अलायन्साचें जें नॉमिनेशन जालें तेन्ना तुमी थंय दिश्टी पडना। सो खूब जाणांच्या मनान क्वेश्चन येयलो की रामा काणकोणकर खंयच्या सायडीन आसा, कितें चल्लां। देव बरें करूं गोरीश बाब। सदांच एक ऑपॉर्च्युनिटी दिता तुम्ही पॉलिटिकल एक्टिविस्टांक पॉलिटिकल सिनारिओ एक्सप्लेन करपा लागून। एक गजाल आसा की आमी काही दीस पयलीं आमचे एक्टिविस्टांनी कॅन्डिडेट घालतलो म्हणून थारायल्लें, आणि दुसरे सायडीन इवन एसटी कम्युनिटीन सुद्दां थारायल्लें की आमी एक कॅन्डिडेट घालतले म्हणून। ताज्या लागून ते विचार करता करता डिस्कशन करता म्हणल्यार आमकां त्या टायमाचेर घालतलो ना घालतलो ह्या डिस्कशनान उरलें। ताका लागून आमी पार्टिसिपेट केले ना। And then immediately after that we have decided that we are not going to put up a candidature, and then we came out openly for civil society. जे openly आमचो स्टँड आहा तो क्लियर केला। सो आता तुम्ही हे जे इलेक्शन आसा म्हटल्यार साऊथ गोवा कॅप्टन विरेटो काँग्रेसीचो आसा, पल्लवी धेंपो आसा, मागीर आरजेपीचो रोबर्ट पेरेरा आसा, तशेंच नॉर्थ गोवा मनोज परब आसा, मागीर रमाकांत खलप, आनी सिटींग एमपी प्लस मिनिस्टर श्रीपाद नायक आसा। सो हे जे तुम्ही दोन्ही सीट्स आसा ती तुम्ही कशी कितें पळयतात? See, it is a fight between BJP and the alliance. There is no other third party. The third party has been planted to divide the votes. तांकां टार्गेट हा 20-25 हजार मतां काडपाची, दोनाय सायडींनी 20-25 हजार, आणि त्या मार्जिनान मागीर बीजेपी जिखपाची। सो ताका लागून तांकां स्टँड बाय दवरले आहा तांकां। सो कितल्या पर्यंत ते फुडें सक्सीड करता आणि कितल्या पर्यंत गोंयचे लोक तांकां आधार दिता हे सक्सीड करपा लागून, ते डिपेंड्स। लायक इलेक्शनाच्या रिझल्टाच्या नंतर आमकां कळटलें। पण ऍक्च्युअली पळोवपाक गेल्यार सावथाचो जो कॅन्डिडेट आसा कॅप्टन विरियाटो, ही इज एन एक्टिविस्ट ऑल्सो। एक गजाल अंडरस्टँड करपाक जाय की न्यू फेस म्हणटा तेन्ना न्यू फेस दिल्लो आहा अलायन्सान, आणि आमी ही गजाल अंडरस्टँड करपाक जाय की सावथाचो पॉलिटिकल सिनारिओ कसो आसा। गेल्या इलेक्शनाक 2019 जेन्ना इलेक्शन जाल्लें तेन्ना एमजीपीचो सपोर्ट काँग्रेसी कडेन आशिल्लो, विच इज अराउंड 30-35,000 मतां जी आहा पळय ती काँग्रेसीक सपोर्ट केल्ली। ह्या फावटी ती ना, ह्या फावटी एमजीपी आहा पळय तो हाजे कडेन आसा, कोणा कडेन आमच्या बीजेपी कडेन आसा। दुसरी गजाल म्हणटा ती आरजी जे कॅन्डिडेट घातलेलो आसा, आणि तो बीन तो क्रिश्चन एसटी घातलेलो आसा, बेसिकली टू टार्गेट द क्रिश्चन एसटी वोट्स इन नुवें आणि बाकीचे सगळे कॉन्स्टिट्युएन्सीचे एरिया। सो ह्या लायन्साचेर कितले पर्यंत ते डॅमेज करतले आरजी ते इम्पॉर्टंट आसा। लोक खऱ्यांनी त्यांचे बली पडटले आणि डिवायड करून बीजेपीक जिखोवन दितले, काय लोक समजदार असतले की बाबा या फावटी मतां डिवायड करपाक जायना। हे सगळें इट डिपेंड्स अपॉन हाऊ दी एग्रेसिव्ह कॅम्पेन इज अबाउट द अलायन्स अगेन्स्ट नॉट स्प्लिटिंग ऑफ द वोट्स। आणि सिव्हिल सोसायटी सुद्धा खंयचो रोल प्ले करतलो तेही इम्पॉर्टंट आसा, कसो रोल प्ले करतलो तोही इम्पॉर्टंट आसा। आणि तो मार्जिन जो 35,000चो कसो शॉर्ट मार्जिन म्हणल्यार एमजीपीचो मार्जिन जो 35,000चो आसा तो कसो रिड्यूस जावन फायट इक्वल येतली, कित्याक लास्ट टाइम इलेक्शन जिखला जाल्यार 10,000 मतांनी सारदीन जिखलेलो आसा। सो द कॅम्पेन्स नीड टू बी एग्रेसिव्ह, आणि ती एग्रेसिव्ह कॅम्पेन अशी आसपाक जाय की इट इज 1-to-1 फायट, दॅट इज बीजेपी वर्सीस दी अलायन्स। हे सिव्हिल सोसायटी म्हणजे नक्की कितें? कित्याक हालींच आमकां तो टर्म आयकोंक येता, सिव्हिल सोसायटी म्हणून। नक्की कितें? सी, सिव्हिल सोसायटीचो रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दी पॉलिटिकल सिनारिओ आमचे वोट मारपा पुरते नासताले। आमी डिस्कशनान केन्ना येयनाशिल्ले। एक्टिविस्ट, पॉलिटिकल एक्टिविस्ट ते म्हणटाले एक्टिविस्ट आहा पळय ते एक्टिविजम करप, पॉलिटिक्सान भितर सरप ना। आतां पॉलिटिकल सिनारिओ चेंज केन्ना जातलो? जो वॉयस एक्टिविस्ट 5 वर्सां काडटा ताच्या नंतर तो पॉलिटिकली सावंड जातलो, पॉलिटिकली चेंज करतले, इलेक्ट्रोली चेंज करतले, तेन्नाच तर चेंजीस जातले न्ही। सो सिव्हिल सोसायटी इज नॉट पर्टिक्युलरली अबाउट दी एक्टिविस्ट ग्रुप। सिव्हिल सोसायटी इज एव्हरी कॉर्नर जे सामान्य लोक आहा ते उलयतले इलेक्शनाक, ते डिसाइड करतले, ते नरेट करतले, त्यांचो इश्यूज कितें आहा ते नरेट करतले की या इलेक्शनाक कोण जिखपाक जाय ते, नॉट द पॉलिटिकल पार्टीज। सो आता सध्या एट प्रेझेंट प्रत्येक मनीस उलोवपाक लागलेलो आसा, आणि सिव्हिल सोसायटी हॅव मेजर रोल्स बिकॉज सी अंडरस्टँड वन थिंग, आमी अंडरस्टँड करपाक जाय की गेल्या इलेक्शनाक खंय तरी
लोकांचो पार्टीचेर विश्वास गेल्लो आहा, खंयची पॉलिटिकल पार्टी जावं ती, पार्टीचेर विश्वास गेल्लो कारणान कित्याक तुम्ही पळयला की देवाचेर विश्वास दवरून सुद्धा ते उडी मारून दुसरे कडेन गेल्ले आहा. सो आता रोल एंड रेस्पॉन्सिबिलिटी कोणाची येता, एक सिव्हिल सोसायटीचे. सिव्हिल सोसायटी इज गोइंग टू डिसायड द फ्युचर फॉर गोवा. ताका लागून हे सिव्हिल सोसायटीचे म्हणल्यार पॉलिटिकल पार्टीचेर विश्वास सोडून मागीर सिव्हिल सोसायटी आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहा. आणि आता जेन्ना अलायन्स म्हणून सगळे पार्टी एकठांय येयले आहा, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ सिव्हिल सोसायटी टू सपोर्ट दीस टू डिफीट बीजेपी. ओके. आणि कशें कितें दिसता तुमकां की सावथाक आता तुम्ही म्हटलें की वोट स्प्लीट जातले, बीजेपी आणि काँग्रेस फायट म्हणटात तुम्ही, जाल्यार कशें कितें दिसता तुमकां सावथाक रॉबर्ट फेरेरा आसा आणि काल तेंचें नॉमिनेशन जालें, गर्दी मातशी दिश्टी पडली आमकां मडगांव, मागीर तशेंच पणजे आमकां गर्दी दिश्टी पडली, मनोज परबाचें जें नॉमिनेशन तेणी फायल केलें तेन्नाय गर्दी दिश्टी पडली. सो हे गर्दीक तूं आतां कशें कितें पळयता? आणि ते हाडच्यान आरजीपी सांगता की ट्रायंगल फायट जातले, त्या फायटान आरजीपी खंय तरी जिखतले म्हणटात. गर्दी पयली म्हणल्यार कशी गर्दी, 100 लोक घेवन येता असेंब्ली इलेक्शनाक, लोक नॉमिनेशन फायल करपाक. 100 लोकांनी तू पार्लमेंट इलेक्शन लडोवंक शकना. 20 कॉन्स्टिट्युएन्सी पडटा, नॉर्थाक 20 कॉन्स्टिट्युएन्सी, सावथाक 20 कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणल्यार 20 कॉन्स्टिट्युएन्सीले 100 लोक येयल्यार 2000 लोक उबे आसपाक जाय पार्लमेंट इलेक्शनाक तू बसतलो जाल्यार, कॉम्पिटिशन लेवलाचेर येतलो जाल्यार. पण ते 100 लोक सुद्धा थंयसर नॉमिनेशन भरपाक लागून नाशिल्ले थंयसर. आणि तू म्हणटा कशें, हाव आर यू गोइंग टू विन इलेक्शन्स? फर्स्ट ऑफ ऑल तांचे कितलेशे कॅन्डिडेट जे आसले पळय लास्ट कॅन्डिडेट, सी इट इज नॉट ओन्ली अबाउट अ पार्टी. कॅन्डिडेट जे काम केल्ले आहा पळय लास्ट इलेक्शनाक, कितले कॅन्डिडेट भायर सरले, कितले कार्यकर्ते भायर सरले. मयेचे कॉन्स्टिट्युएन्सी फूल टीम भायर सरली 40-50 जाणांची थंयसर. तालिगांव खंयची आसा, मागीर पणजे खंय आहा, मागीर सांताक्रूज एक शिमला सोडून बाकीचे खंय आहा. सांत आंद्रेन तेजो आमदार आसा. ओके, सांत आंद्रेच्या आमदाराचे कितले लोक, आता म्हाका एक सांग, सांत आंद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन आमदाराच्या फाटल्यान एटलीस्ट 100 लोक आसपाकूच जाय. ते 100 लोक तरी नॉमिनेशन भरपाक लागून येवपाक जाय त्याच कॉन्स्टिट्युएन्सीचे, बाकीचे गोयचे. आमदारा कडेन 100 लोक खंय ना म्हणटात तुम्ही? आमदारान 100 लोक तरी येवपाक जाले मरे. सांत आंद्रेचे लोक तुम्ही म्हाका सांग खंयचे ना आयिल्ले आहात. सो हितून व्हेरी क्लियर जाता की खंय तरी त्यांचे पळय, खंय तरी न्ही, तो आता एक्झॅक्टली एक्सपोज जाल्लो आहा. आणि ताणे ते स्टेटमेंटू हांवें दिल्लें ते क्लियर करपाक तेचेर जावना, कित्याक ताका खबर आसा की सतीश धोणाचें प्लॅनिंग खंय आशिल्लो, खंय जाल्लें, हें सगळें ओपन केल्लें आहा. तेणे आज पर्यंत एक मिडियाक स्टेटमेंट दिला की ना, आपूण थंयसर वचूंक ना, आपूण मेरिएटा हॉलाच्या भायर नासलो. हांवें सरळ सांगला मरे. आणि हांवें ते टॉल लिडर ऑफ बीजेपीचेर एलिगेशन घालता, ताणें तरी तेणी येवन भायर सरून सांगला, बीजेपीन तरी भायर सरून सांगला. अशी बारीक बारीक गोष्टीक म्हाजेर व्हडल्यो व्हडल्यो केसीस घातलेल्यो आसा मरे. 14 केसीस घातलेल्यो तांच्यांनी म्हाजे कडेन, फेस केसीस. सो तुमचे कडेन एविडन्स आसा? कितें म्हणटा तूं? एविडन्स आसा? मनोजान ना म्हणचे मरे. त्या दिसा मनोजान ना म्हणचे की हांगासर सतीश धोणाचे कडेन मिटींग करून येयल्या उपरांत, भायर येयल्या उपरांत तो म्हाका दिश्टी पडून ना म्हणून सांगचे. आणि हांवें ताका प्रत्येक गोष्ट विचारलेली आहा की सिंपल एक साधे सामान्य प्रश्न मांडलेलो आहा. सांकवाल बॉम्ब स्क्वॉड सिक्युरिटी ताका दिल्ली, तो कोण आशिल्लो? पंच मेंबर. बॉम्ब स्क्वॉड सिक्युरिटी ताका कोण मारपाचो बीन आशिल्लो? बीजेपीच्या अगेन्स्ट उलोवपाक तुका बॉम्ब स्क्वॉड सिक्युरिटी कोण दिता रे? आणि तेन्ना कोण आशिल्लो खबर आसा? 2 बाबा आशिल्लो. कित्याक दिली अशें दिसता तुका? सायटीच्यान सीए चालू आशिल्ली, सीए पीक लेवलाचेर वयताले ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे तांकां सदांच ह्या विशय डायवर्ट करपाचो टॅक्टीक आसा. आतां एक सिंपल गजाल आसा, दोनाय ग्लासांनी तर तुवें कॉइन घातले आणि ह्या ग्लासान तितलेच कॉइन घातले, ह्या ग्लासान तर असो करून वाजयले तूं खंय पळयतलो? ह्या ग्लासाक पळयतलो न्ही. सो सिमिलर ती जेन्ना मेन मुद्दे असता पळय तेन्ना डायवर्ट करपाक दुसरो मुद्दो दिल्लो तांकां. आणि सांकवाल गांवांत तेन्नाच जेन्ना व्हडल्यो व्हडल्यो मिटिंग्यो जाताले हांगासर आझाद मैदानाचेर मडगांवांत मिटिंग्यो जाताले सीएच्या टायमारचे, तेन्ना तो पोगो रॅली घेवन येयल्लो आनी बॉम्ब स्क्वॉड सिक्युरिटी मेळटले. सिंपल गजाल आशिल्ली. त्या टायमार सीए ओपोज केला ताणें, नॅशनल इश्यू म्हणटालो तो सीए. इट वॉज अबाउट द क्वेश्चन अबाउट द सिटीजनशीप. जर तुजे कडेन सिटीजनशिपूच ना जाल्यार तुका रिझर्वेशन खंय? यू आर आस्किंग अबाउट द रिझर्वेशन पोगो. 100% जॉब, 100% हे, 100% बरोबर न्ही. सो सिटीजनशिपूच तूं झगडपाक रेडी नासलो लास्ट टायम, आनी तूं म्हणटालो नॅशनल इश्यू. सो हे सगळें पळोवपाक रामा अशें दिसता की कालूय तुमी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली, आझाद मैदानाचे कालूय तुमी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली. हे सगळें पळोवपाक अशें दिसता की सगळे एक्टिविस्ट आसात पळय तेच आरजीचे अगेन्स्ट आसात. अशें कित्याक? आरजी एकूच पॉलिटिकल पार्टी जी एक्टिविस्टांच्या अगेन्स्ट आहा. एकूच पॉलिटिकल पार्टी जी सगळ्या एक्टिविस्टांच्या अगेन्स्ट आहा. आणि बीजेपी आहा पळय ते जर तर एक्टिविस्टांक अटॅक करपाक जाय जाल्यार आरजी थ्रू अटॅक करपाक सोदता. पयलो म्हाका सांग, विरिटी मिटिंगेक सगळे जाण एकठांय येयले गोंयकार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी लायन्साचेर एकठांय येयले. सगळ्यांक पयलीं अटॅक करपी कोण आशिल्लो? तुकाराम.
आणि मागीर म्हणटालो की आपण विरेडी मिटिंगेक थंयसर खुर्च्यो 2000 खुर्च्यो लागलेल्यो म्हणटालो, एका खुर्च्योक आउट करपाक 36 जाणांनी दवरलो जालो. म्हणजे इनडायरेक्टली अंडरस्टँड कर त्याचे वाटेक कोण वचना. तो पयलीं सगळ्यांचे वाटे. हांव रायट फ्रॉम द बिगिनींग तुम्ही पळया की सिद्धेश भगत आशिल्लो, सिद्धेश भगताक अटॅक केलेलो थंयसर की 49-51% म्हणून, आणि मागीर तोच स्टेटमेंट काडटा थंयसर गोवा न्यूज हबाचेर कितें म्हणून काडटा थंयसर की ते पॉसिबल आहा म्हणटा, तो तशें जावपाक शकता म्हणटा. 6 महिने पयलीं दुसरो कोण म्हणटा तेन्ना पॉसिबल ना, आणि मागीर तो पॉसिबल आहा म्हणून त्याचो व्हिडिओ काडून पळया. सो ही हॅज बीन गिवन अ टार्गेट टू अटॅक दी एक्टिविस्ट. एक्टिविस्ट हो वॉयस जाल्लो आसा गोंयान, आणि तेका कशें काबार करपाक जाय ते मनोजाक दिल्लो आसा. कित्याक बीजेपी स्वता जावन तांकां लायमलायट दिवपाक शकना, सो एका मुखार काडलेलो आसा. आणि जेका बीजेपीक अटॅक करपाक जाय पळय तेका हेजे थ्रू सगळे अटॅक जाता थंयसर. सो आता इंडिया एलायन्साक तुम्ही कशें पळयतात? लायक कॅप्टन विरियाटो त्यांचे आता मिटिंग्स आता ऑल ओव्हर साऊथ गोवा चलतात, मागीर रमाकांत कलबाचे ऑल ओव्हर साऊथ गोवा चलतात, नॉर्थ गोवा चलतात. सो तुम्ही आता ते कशें कितें पळयतात? म्हटल्यार कशें कितें तांकां आनी फुडें वचपाक जाय? सी आय डोंट फायंड दी एग्रेसिव्ह कॅम्पेन रायट नाव टू बी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. जी एग्रेसिव्ह कॅम्पेन जावपाक जाय कॅन्डिडेटचे डिक्लेअर जाल्या उपरांत प्रयत्न थोड्या लोकांचे आसा, पूण एज अ टीम म्हणटा पळय ते सगळे एज अ टीम आहा पळय ती थंयसर कॉन्ट्रिब्युशन ते जायना. आणि एग्रेसिव्ह कॅम्पेन जेन्ना जावपाक जाय तेन्ना यू हॅव टू इन्क्लूड एव्हरीवन इनटू इट. You cannot have 4-5 people sitting down over there and deciding for it. It is a revolution to throw down throughout BJP. If you want a revolution, you should have every common person sitting down on the सगळे इन्व्हॉल्वमेंट करपाची गरज आसा. ती खंय तरी कमी पडटा अशें म्हाका दिसता. कित्याक आयज ऑफकोर्स कमी पडटा, डेफिनेटली कमी पडटा अशें म्हाका कळून येता. ती कमी पडटा. आरजी वोट स्प्लिट करतली म्हटल्यार बीजेपी जिखतली म्हणटा ना. पळय वेव जो कम्प्लिटली अगेन्स्ट आसा पळय, आमी एक गजाल सांगता, वेव बीजेपीच्या अगेन्स्ट आहा. बीजेपीच्या अगेन्स्ट वेव आहा म्हणून आमी जिखतले अशें एक्सेप्ट करप सपना रंगप बरोबर न्ही. लास्ट दिसा सुद्दां बीजेपी कडेन आपले 50 व्हॉलंटियर रेडी आहा, कार्यकर्ता रेडी आहा. इलेक्शन लास्ट 3 दिसांनी चेंज जाता, असेंब्ली इलेक्शन 3 दिसांनी चेंज जाता. सो लोकांनी मायंडसेट केल्लो आहा, पूण तरी सुद्दां तो लास्ट लेवल पर्यंत वचून ते मत मारीसर लास्ट मत मारता पळय तेन्ना सुद्धा तो वोटर हा पळय तो चिंतता बाबा कितें करपाक जाय म्हणून. सो आर वी प्रिपेर्ड फॉर दॅट? इफ यू आर नॉट प्रिपेर्ड, वॉट शुड वी डू? वॉट इज हाव द नरेटिव्ह शुड बी? ती गजाली डेफिनेटली करपाक जाय. आणि बीजेपी इज नॉट अ पार्टी की बाबा उलयले आनी गेले म्हणून. तांचे बेज ग्रासरूट लेवल तेंचे कडेन आसा आणि वी कॅनॉट डिनाय अबाउट इट. बट wave is against BJP. How the alliance take an advantage is the important thing. सो हेतून लोकांचो रोल आसतलो. लोकांचो रोल डेफिनेटली आहा. लोकांनी घरा बसचें न्ही, लोकांनी घरात भायर येवपाक मेळना जाल्यार डिस्कशन करचें, आपले ओपिनियन काडचे, आपले ओपिनियन पुटअप करचे सोशल मिडियाचेर. भियेनासतना पुटअप करपाक जाय. बाबा कितें कितें चुकयलें, बीजेपी कित्याक लागून नाका. तूं म्हाका ते प्रश्न केलो की बीजेपी म्हाका कित्याक लागून नाका, हो प्रश्न केलो जाल्यार पयलो नंबर 1 म्हणजे सगळ्यांक पयली मनान येता ते 4,500 लोक मिसमॅनेजमेंटाक लागून बीजेपी सरकारान मारून उडयले. कसले मिसमॅनेजमेंट? कोविड मिसमॅनेजमेंटाक. कोविड मिसमॅनेजमेंट कोणी केले? सरकारान केले. कोण आसलो? हेल्थ मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर. बोथ आर हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आशिल्ले. एक म्हणटा ते चीफ मिनिस्टर, दुसरो म्हणटा ते हेल्थ मिनिस्टर. सो हांका लागून जे मिसमॅनेजमेंट जाले, ऑक्सिजन लॅक ऑफ ऑक्सिजनाक लागून लोक मेल्ले आसा, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी नासलो म्हणून लोक मेल्ले आसा. आणि वो सेकंड वेवाक मेल्ले. सेकंड वेव जाला पळय तेन्ना मेला. म्हणजे आमकां फर्स्ट वेव इंडिकेशन जावन गेले. आमी प्रिपेअर जावपाचे सोडून आमी टुरिझम बूस्ट करताले. कोविड टायमाचेर लॉकडाऊन करपाक जाय तेन्ना काही केले ना. कोणाचो आवय गेलो, कोणाचो बापूय गेलो, कोणा दोनूय आवय बापूय गेले, कोणाचे भुरगे गेले. ते म्हाका अजून पर्यंत दुखलेले आहा. आणि फर्स्ट म्हणटा तो हांव कोविडाची याद करा आणि वोट मारा, हे फर्स्ट म्हाजे. दुसरी गजाल म्हणटा ती आमची एसटी कम्युनिटीक हांव सांगूंक सोदतां. आमकां 20 वर्सां जाले पॉलिटिकल रिझर्वेशनाक आमी झगडटा. पॉलिटिकल रिझर्वेशन आज पर्यंत ते मेळना. आणि लास्ट मोमेंटाक तेंच्यांनी मेळनासतना अशें कितें आमकां गिन्यान कांयच ना कशें दाखयलें की बील हाडले बेश्टे आनी म्हणपाक लागले तुमकां मेळे आनी पेडे वाटले. म्हणल्यार आमचे हे एसटी समाजाचेर थापट मारलेले भशेन जाले. सो हे 1,80,000 वोटरांनी चिंतपाची गरज आसा की आमी ते जे आमकां चिंतता पळय की आमकां शिक्षण ना म्हणून, आमकां शिक्षण ना म्हणून आमी परत प्रूव करून तांकां वोट मारून दाखोवपाचे काय आमी तांकां परत जे आमचेर तापट मारला ते परत तापट मारपाची ही गरज आसा हें दाखोवपाचें. आनी तिसरो मेन मुद्दो जो आसा पळय आतां सध्या करंट सिनारियोचे आमचे पर्यावरण जे आहा पळय, जावं ते डबल ट्रेकिंगेचेर लागून, जावं ते कोळशाक लागून, जावं ते मेळावली इश्यू, जावं ते सगळे बाबतीन हे कम्प्लिटली डिझास्टर येता. आमचो जो हॅपीनेस इंडेक्स बेसिकली इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच आय ऑलवेज फॉलो. हॅपीनेस इंडेक्स आहा पळय ते कमी जायत गेले.
आणि हॅपीनेस इंडेक्स गोंयान ऑल ओव्हर इंडिया आमचे हासरे तोंड खंय वच तूं अरे गोंयकार म्हणटा अरे बिंदास हासरे तोंड हे हासरे तोंड खंय तरी कमी जाला आणि हाजेर सगळ्यांक मेन इम्पॉर्टंट फोकस करपाची गरज आसा आणि लोकांनी चिंतपाक जाय जर तर आमची स्मायल असलेली स्मायल जी आमी आमची काढला जाल्यार ही बीजेपी सरकारान काढला. सो आता एक फायनल अशें सांगात म्हाका इंडिया अलायन्सा वांगडा तुमी आसतले. आमचे ऑलरेडी कॉल दिल्लो सर. We are not going to be a party members of any political party. Number one, we as a civil society, whatever need to be done, whatever need to be doing for these elections, we are going to play a role. आम्ही जे कितें प्ले करपाक जाय तो आम्ही डेफिनेटली प्ले करतले. तुम्ही सिव्हिल सोसायटीन अजून आपलो रोल कितें तो सांगू ना. न्ही पळय फॉर दॅट इट इज नॉट अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द अलायन्स. जे कोण अलायन्स आसा आमी आतां रेडी आसा अलायन्साचे कोण मेवपाक रेडी जावपाक जाय. सी अलायन्साची मिटींग म्हणल्यार इट इज नॉट अबाउट ओनली पॉलिटिकल पार्टीज. म्हजें मत कितें आहा थोडे पॉलिटिकल पार्टींचे हजारूय वोट ना आणि थोडे एनजीओ कडेन एनजीओस आणि ऑर्गनायझेशना कडेन 35-30 हजार मतां आहा म्हणजे तुम्ही तांकां सायडीक दवरतले. दिस वॉट आय एम ट्रायंग टू टेल यू इज थोडे प्रोमिनंट एक्टिविस्ट जे आसा जावं तो शंकर पोलजी जावं प्रतिमा जावं बाकीचे खूब मारियानो हे दे हॅव अ व्हॅल्यू इन द सोसायटी. तांकां व्हॅल्यू आसा सोसायटीन तांकां एक्सेप्टन्स आसा अशें हांव खुबशे लोक हे आसा हांवें त्या 50 लोकांची नांवां घेतलेली एक्टिविस्टांची. डोंट यू थिंक सो दे शूड बी टेकन इन टू कॉन्फिडन्स. दे शूड बी टेकन अ मिटिंग्स. म्हाका दिसता की खंय तरी हेच ते तुमकां सांगूंक सोदता समवेअर डावन द लायन दी अलायन्स इज नॉट एबल टू कॅपिटलायज ऑन दी स्ट्रेंथ ऑफ दी सिव्हिल सोसायटी. ओके सो अलायन्स सिव्हिल सोसायटी कडे येतले अशें धरून आसा तुमी. अशें पळय आमकां आमचो रोल प्ले करपाकूच जाय. ते कितें करता ते आमकां प्ले करपाक जाय. पूण एक गजाल आसा की एक चॅनलायज जावन तर बीजेपी अगेन्स्ट जर कॅम्पेन करी जाल्यार ती इट बिकम्स अ फोर्स. बट इफ यू गो टू सी वॉट आय फील दॅट इट इज लॅकिंग बिहायंड ओके दॅट शूड बी नॉट. बट सिव्हिल सोसायटीचे जे कितें काम करपाक जाय पळय ते डेफिनेटली आमी आमच्या लेवलाचेर काम करीत येयला. 5 वर्सां ओपोजिशन कोण आशिल्ले खरें म्हणल्यार तर एक्टिविस्टूच आशिल्ले. ऑल द इश्यूज मॅक्झिमम इश्यूज हॅज बीन टेकन बाय एक्टिविस्ट. And now also we are playing a very important role. Our stand is very clear. We are saying that we do not want BJP. If we do not want BJP, who is the other options? Larger options is alliance. So larger option is alliance. Alliance. That doesn't mean that you are going to come and take advantage every time. Huh? In 2027 elections, maybe what stand what we are having right now, it can be a different stand. But we are waiting and we are observing whether unitedly तुम्ही तर सगळ्यांचो फोर्स यूज करून तर बीजेपीक डिफीट करूंक शकता अलायन्स. ओके तर हे आशिल्ले रामा काणकोणकर. देव बरें करूं तुमकां आमकां लागून टायम काडलो स्पेशली आपले विचार सगळे गोंयकारां कडेन पावोवपाक येयले. आनी तर हे आशिल्ले रामा काणकोणकर जाल्यार तुमी तेजे बद्दल खूब कितें अशें आतां तेजे कडल्यान आयकलें आनी खूब कितें तेणी सांगलें की तेंचो जो सपोर्ट आसा ते इंडिया अलायन्सा खातीर वचपाचें. बट इंडिया अलायन्स खंय तरी कमी पडटा आनी तेंचे कडेन पावपाक खंय तरी फाटी उरता म्हणून ते एज अ सिव्हिल सोसायटी ते आपले काम इंडिया अलायन्साक लागून चालूच दवरतले आनी कशें कितें जाता ते रिजल्ट ते पॉझिटिव्ह हाडपाक म्हटल्यार इंडिया अलायन्सा वयच्यान पॉझिटिव्ह हाडपाक ट्राय करतले. तर तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. अशेंच आमी फुडल्या एपिसोडान मेळुया आनी एक एक्टिविस्टाक आनी तेंचो विचार जाणून घेवया. देव बरें करूं. पळयत रावात गोवन नरेटिव्ह.